आज मी निघालोय साबरमती आश्रमला भेट द्यायला. माझ्या भारत भ्रमण यात्रेचा आज 8वा दिवस. साबरमती नदीच्या काठावर गांधीजी यांनी हे आश्रम का बनवले हे जाणून घेण्यासाठी मी आलोय अहमदाबाद या शहरात. तर मी रुपेश स्वागत करतो आपला नवीन व्हिडिओमध्ये. मी राहत असलेल्या हॉटेलपासून साबरमती आश्रम 18 किलोमीटर लांब होते. मग काय बस आणि मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेत मी पोहोचलो साबरमती आश्रमला. आश्रममध्ये प्रवेश करताच मला गांधीजी यांचा हातात काठी घेतलेला एक कोरीव चित्र बघायला मिळेल. थोडा पुढे आल्यानंतर इथे तुम्ही फलकावर आश्रमाचा संपूर्ण नकाशा बघू शकता. आत प्रवेश करताच डाव्या बाजूला संग्रहालय आहे. ते गांधीजी यांचा संपूर्ण जीवन प्रवास मूळ संग्रहित छायाचित्राद्वारे दर्शवण्यात आला आहे. संपूर्ण संग्रहालय बघायला जवळपास 2 तासाचा वेळ लागतो. इथून बाहेर पडल्यानंतर संग्रहालयाच्या बाजूला ध्यानस्थ अवस्थेत बसलेले गांधीजींचा थोडा बघायला मिळेल. त्या शेजारीच तुम्ही प्रार्थना मंदिर बघू शकता. गांधीजी याच मोकळ्या जागेत रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करायचे. त्याच ठिकाणी बसून अनेक सत्याग्रहासाठीचे संबोधन केले. त्यालाच उपासना मंदिर म्हणून संबोधले जाते. मंदिराच्या बाजूलाच मला हा जुन्या काळातला घर दिसेल. तर हा आहे हेच घर गांधीजी यांची निवासस्थान होते. 1918 ते 1930 या काळात गांधीजी आणि कस्तुरबा इथे राहत होते. तेच त्यांनी देशातील व परदेशातील मोठ्या व्यक्तींची भेट घेतली आहे. 1930 मध्ये त्यांनी आश्रम सोडले व जोपर्यंत देश स्वतंत्र होत नाही तोपर्यंत इथे परत न येण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यानंतर भारत यात्रेदरम्यान ते 1934 ला महाराष्ट्रातील वर्धा या शहरात पोहोचले. 1936 मध्ये गांधीजी यांनी वर्धा या शहराबाहेर शेगाव या ठिकाणी आपले वास्तव्य तयार केले आणि शेगावचा नामांतर सेवाग्राम असं केलं. तर आत आल्यानंतर मी इथे गांधीजी कस्तुरबाजी राहत असलेली त्यांची खोली बघू शकता. तसेच गेस्ट रूम, स्वयंपाकघर, स्टोर रूम आणि सचिवालयाच्या संपूर्ण मिळून 6 खोल्याचं घर तुम्ही बघू शकता. ते तुम्ही गांधीजी यांनी वापरलेले काही साहित्य व ती कृती बघू शकता. त्यात गांधीजींचा चरखा पण ठेवलेला आहे. याच आश्रमापासून गांधीजी यांनी दांडी मार्चला सुरुवात केली होती आणि 12 मार्च 1930 रोजी त्याच्या सत्याग्रहाला पण पुन्हा सुरुवात केली. तुमच्या शेजारीच ते तुम्ही विनोबा भावे यांची ही बघू शकता. 1918 ते 1921 च्या काळात विनोबा भावे ते अस्तव्यस्त होते. त्यानंतर त्यांनी उद्यान आंदोलनाची सुरुवात केली होती. गांधीजी यांनी साबरमती नदीच्या काठावरच हे आश्रम का बनवले याचं कारण म्हणजे गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर 25 मे 1915 रोजी यांचे पहिले आश्रम अहमदाबादमध्ये चरब या ठिकाणी बनवले. परंतु त्यांना शेतीसाठी गुराढोरांना पोचण्यासाठी खादी उद्योगाला चालना देण्यासाठी मोकळ्या जागेची गरज होती. म्हणून त्यांनी पडीक जागा निवडली होती. हिंदू पुराणानुसार याच ठिकाणी आदिची ऋषी यांचे आश्रम होते. आदिची ऋषी यांनी स्वतःचे प्राण त्यागून त्यांच्या शरीराचे हाडे इंद्रदेवाला वज्र नावाचे शस्त्र बनवण्यास अर्पण केले होते. कसा वाटला व्हिडिओ? माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्यतिरिक्त तुम्ही इथे या चित्रकला दालनाला भेट देऊ शकता. हे मुलांना चित्रकला व इतर कलाकुसरींना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.